हॅलो एव्हरीवन, आज मी आले आहे लेस्टरला. इथे आल्यानंतर एकदम इंडियाची फिलिंग येते. तुम्हाला मी दाखवते पुढे आता की छान छान क्लॉथची शॉप्स. इकडे दाखवते पाणीपुरीचा स्टॉल, उसाचा रस. आज मी तुम्हाला UK मधल्या अशा एका ठिकाणी घेऊन आले जिथे आल्यावर तुम्हाला वाटेल आपण भारतातच आहोत. हे आहे लेस्टर शहर आणि हा रस्ता बेलग्रेव रोड, ज्याला म्हणतात गोल्डन माईल. इथे एवढी भारतीय दुकानं आहेत की काही क्षण UK मध्ये आहोत हेच विसरायला होतं. मी जेव्हा फर्स्ट टाइम आले होते, मला आठवण येत होती आपल्या भारताची, तेव्हा मी या रोडवरती आले आणि मला खूप खूप आवडलं की मी यांना बोलले की आपण इथेच थांबूया, आपण इथेच घर घेऊया. इथे साड्यांची दुकानं, सोन्याचे दागिने, भारतीय कपडे आणि एक भारी गोष्ट सांगू, या एका रस्त्यावर युरोपमध्ये सगळ्यात जास्त सोनं विकलं जातं. इथल्या जवळपास प्रत्येक दुकानात भारतीय सोनं मिळतं. आणि माहिती आहे का, इथे जगातली सगळ्यात मोठी दिवाळी भारताबाहेर साजरी होते. हजारो दिवे, फायरवर्क्स, डान्स, पूर्ण रस्ता उजळून निघतो. इथे भारतातील स्नॅक्स, किराणा, मसाले, भाज्या, फरसाण, जे जे भारतात मिळतं ते इथे सगळं मिळतं. आणि सगळे दुकानदार आपल्याच भाषेत बोलतात, हिंदी, गुजराती, मराठी. एवढं फिरून भूक लागली आणि मिनी इंडियामध्ये आल्यावर स्ट्रीट फूड खाल्लं नाही तर कसं चालेल. चला आता खातो काहीतरी. भाविका, आज आपण लेस्टरला दे, तर तुला काय काय खायचंय? मी खाणार आहे गोळा. गोळा? कसला गोळा? पाणीपुरी आणि उसाचा रस आणि आम्ही पण धमाल करणार आहे. धमाल. आम्ही आता इथे खायला चाललो स्ट्रीट फूड, रिगल स्ट्रीट फूड म्हणून आहे. चायचं स्टिकर कसं व्हायला लावलं. पाणीपुरी खाणार? पाणीपुरी खाऊन गोळा. कोबी आणि कांदा मिक्स करायचा. ओके ओके. डिफरंट आहे, UK मध्ये थोडं डिफरंट असणार. अरे तुला तुला चणे नाही टाकले त्यांनी. रिंकू, तुझ्या याच्यात चणे नाही पडले, चणे वगैरे. भाविका मस्त तिखट पाणी टाकते. बघ छान आहे, आवडली. गुड, मस्त. तू पण खाते पाणीपुरी? अडकेल कशात? इथे छान छान सगळे स्वीट्स आहेत. मस्त माझी पावभाजी आली आहे आणि सेव तरी आहे, पण तरी दिसे ना त्याला. तरी आहे बघू त्या कपमध्ये. तरी कुठे? पण टेस्ट छान आहे, मस्त आहे, टेस्ट छान आहे पण पावभाजीची पण. सगळ्यांना भूक लागली आहे, ताव मारताय. तर हे घे तुझं टोकन. ठीक आहे. गोळा तुला कुठला हवा आहे? गोळा माहिती आहे म्हणून तुला विचारणार आहे. माझं फेवरेट इथे कुठले कुठले आहेत? चॉकलेट, आईस गोळा,
चॉकलेट नको घेऊ. कच्ची कैरी. वाव. कच्ची केळी, एक कच्ची केळी आणि बघा हे रंग किती सुंदर दिसतोय. लहानपणीची आठवण आली ना. UK मध्ये पण अगदी तसाच रंगीबिरंगी आणि गोड. इकडे पानही मिळतात. पान शॉप आहे इथे. पोट भरलं आता मन भरूया. इथून जवळच आहे राम मंदिर. UK मध्ये राहून आपल्या देवाचं दर्शन यासारखं समाधान नाही. बघा किती सुंदर मंदिर आहे. भारतापासून हजारो मैल लांब, पण इथे आल्यावर तीच शांती, तीच भक्ती जाणवते. दर्शन घेतलं, मन शांत झालं. परदेशात राहू नये अशी आपली मंदिर असणं हीच खरी श्रीमंती. तर हे होतं लेस्टर, UK मधलं मिनी इंडिया. दुकानं, स्ट्रीट फूड आणि मंदिर, एका दिवसात भारताची पूर्ण सफर. तुम्हाला असं वाटतं का की परदेशात असं एक भारत असणं किती सुंदर आहे? कमेंटमध्ये सांगा आणि असे अनुभव बघण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.